घ्यायचं आहे का तो चाकू? बघ 20ला. काय चालू दोरा घ्यायला पाहिजे होता ग पुढे चला ना. काहीतरी आलं तर मग काहीतरी नेलं ना. हरेश्वर मधली खरेदी. तुम्हीच बोला आता, मी तुमचा व्हिडिओ काढते. सर बोला बोला सर. आता तुम्ही बघा सर, दाखवते ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पापड. सर दाखव कसल्या कसल्या प्रकारचे पापड म्हणून कोथिंबीर पापड म्हणून आपण आहे. या पॉकेटमध्ये जे आहे 60 रुपयाची अजून इथं एखादा घेऊन भेट देऊ शकता. आकर्षक असे वेगवेगळ्या व्हेरायटीचे पापड बनवलेले नंतर येणार, पण एकदा तरी टेस्ट करा. चला, सरांनी आमच्या छान प्रकारे इंट्रोडक्शन दिलेलं आहे सगळ्या पापडांचं. इथं काय काय इथं इथं सगळे फुलं आहे. ताट घ्यायचं, ताट. आता मॅडम देतील. इकडे बा, इकडे दिसतोय कोण? उलट पकडले, उलट पकडले. ओरिजिनल आयटम ते ओजी. ट्राफिकमधून आल्यानंतर एक कोकण भागामध्ये ते एक श्री देव हरीश्वर काळभैरव मंदिर संस्थान हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथं आवर्जून भेट द्या. इथे सनसेट पॉईंट सुद्धा आहे. इथे मंदिरात जाण्यापूर्वी या. इथे पूजा झाली ठेवलेली आहे आणि अशी छान प्रकारे येणारे जेवढे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी छान पद्धतीने सजवत आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण फ्लावर वगैरे म्हणजे फूल वगैरे जे देवाला लागतात आणि जे आपण श्रद्धेनं वाहतो त्यामध्ये एक मानाचं काय म्हणतो त्याला फण सुद्धा मावशीने व्यवस्थितरित्या त्यामध्ये दाखवते ना टाकलेलं आहे. आणि प्रीतीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हे आहेत आमचे प्रिन्सिपल सर. छान प्रकारे इंट्रोडक्शन देतात ते सगळ्या गोष्टींचं. नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सरांना पण छान छान कमेंट्स करा. चला, चालू केलंय सर. नंतर आपण जसं मावशीकडे बघितलं, मावशीकडून जी थाळी घेऊन तुम्ही आल्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा असेल तर पाय जे आहे आणि हे स्वच्छ इथे पाय दिलेलं आहे. संस्थान चांगल्या पद्धतीनं भाविक भक्तांची काळजी घेते आणि व्यवस्थित स्वच्छ वगैरे साफ करून आपण परत देवाच्या इधर माझं पण गाड व्हिडिओ चालूच आहे. जा पाय धू. अरे या की इकडे मंदिर आहे. चल झालं. ओके. अशा पद्धतीने आम्ही काय केलंय, पहिल्यांदा मावशीकडून जी थाळी घेतली आम्ही देवासाठी, जे पूजेचं ताट ज्याला म्हणतो आपण, आणि नंतर पाय वगैरे स्वच्छ धुवून वगैरे आम्ही मंदिरात श्री क्षेत्र हरीश्वर. ओके, चलो बघूया. सरांना फॉलो करा तुम्ही. इथे आल्यानंतर पहिलंच आम्हाला या ठिकाणी काय श्री क्षेत्र हरीश्वर संस्थान आहे. त्या संस्थानामध्ये तुम्हाला योगेश्वरी
वाचायला आणि घरामध्ये लावायला ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे देवस्थानच्या आतमध्ये जे छायाचित्र आहे ते पूर्ण तुम्हाला देव घरामध्ये लावता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी एक आरती आहे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, स्तोत्र आणि कथा दिलेली आहे. ती सुद्धा इथं तुम्हाला पावती वगैरे दिल्यानंतर तिथे आपण याची काय प्राईज हां याची जी प्राईज आहे काकांना सांगितली आताच आम्हाला, स्त्रोत आणि कथा याची 15 रुपये आहे. ओके, चला तर बघूया आपण समोर. चला बाहेर बघ इथे इकडे निघून बघ. हॅलो नाही फिरायला गेले. इथं पाण्यात जायचं नाही. इथलं पाणी लय वाईट. नाही इथलं पाणी लय खराब आहे. इथलं पाणी अजिबात नाही. शांत पाणी नाही. अरे आपण उलट आलो चालतंय आपलं. करूच नका. काय म्हणतात ना तर आपण बघ मोठे चालू. तर आपण बघू शकता लाईव्ह आमच्या चॅनलच्या द्वारे लाईव्ह तुम्ही दर्शन घेऊ शकता. जय श्री क्षेत्र हरीश्वर महाराज. चला तर समोर. त्यानंतर एक आम्हाला शंकर भगवान यांना आधीच प्रदक्षिणा असते. आम्हाला आजच माहीत झालं. तर चला आता इथून एक्झिट. चला 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 हाय हाय. थांबा, मला उतरू द्या. इथे जे आहे बोला. जे आहे, दर्शन झाल्यानंतर सर सनसेटचे फोटो पण हरिभक्त आल्यानंतर श्री देव मॅडम आणि दर्शन घेतल्यानंतर आणि तुमचं जे मनामध्ये किंवा दिवसभराचं जे ताणतणाव असेल तर इथं तुम्हाला 5 मिनिटामध्ये येईल असं मला पण वाटतं. निवांत हो सगळं रिलॅक्स. नंतर आम्ही जाणारच आहोत. 5-10 मिनिटं सोयी गेल्यानंतर आम्ही सनसेट बघण्यासाठी जाणार आहे. नक्की आमच्या पाठीमागे परत लवकरच कंटिन्यू करा.